एकदा बुद्ध गुद्रकूट पर्वतावर राहत होते. तेव्हा राजा अजातशत्रू आपला प्रधान वत्सकार नावाच्या ब्राह्मणाला बोलवतो आणि त्याला म्हणतो, भगवान बुद्ध गुद्रकूट पर्वतावर आहे. तुम्ही त्यांच्याकडे जा. माझ्यातर्फे त्यांचे पायवंदन करा. त्यांचं आरोग्य विचारा, त्यांचं कुशल विचारा. नंतर त्यांना माझा संदेश द्या की वज्जीकुळ कितीही सामर्थ्यशाली असले तरीही राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करून वज्जीचा नाश करणार आहे. याच्यानंतर भगवान बुद्ध जे शब्द बोलतील इथला एक ना एक शब्द मला नीट येऊन सांगा, कारण तथागत कधीही खोटे बोलत नाहीत. राजा अजातशत्रूचा आदेश घेऊन वत्सकार गुद्रकूट पर्वतावर गेले. वंदन केलं, कुशल विचारलं. त्याच्यानंतर ते भगवान बुद्धाला म्हणाले, भगवंता, वज्जी कितीही सामर्थ्यशाली असले तरीही राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करून त्यांचा नाश करणार आहे. तुम्ही आपले मत सांगा. तेव्हा बुद्धाच्या बाजूला भंते आनंद असतात. बुद्ध आनंदाला म्हणतात, आनंदा, तू हे ऐकले आहे का की वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवतात? आनंद उत्तर देतो, होय. त्यावर भगवान बुद्ध म्हणतात, आनंदा, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवतील तोपर्यंत वज्जीचा नाश न होता त्यांची भरभराट होईल. आनंदा, जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात, एकोप्याने आपापली उद्दिष्ट कार्य करतात, तोपर्यंत वज्जी नाश पावणार नाही, उलट त्यांची भरभराट होईल. जोपर्यंत वज्जी कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय त्यानुसार वर्तन करीत नाही, ज्या उद्दिष्टाला एकदा सर्व मान्यता मिळाली ते वर्ज समजत नाही आणि गतकाळात वज्जीकुळाने जे नियम केले त्या नियमाप्रमाणे ते आचरण करतात, तोपर्यंत वज्जी नाश पावणार नाही, उलट त्यांची भरभराट होईल. जोपर्यंत वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांचा आदर करतात, त्यांची सेवा करतात, त्यांचा सल्ला ऐकणे हे आपले कर्तव्य समजतात, तोपर्यंत वज्जी नाश पावणार नाही, उलट त्यांची भरभराट होईल.
जोपर्यंत वज्जी आपल्या कुळातील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला बळजबरीने डांबून ठेवीत नाही आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करीत नाही, तोपर्यंत वज्जी नाश पावणार नाही, उलट त्यांची भरभराट होईल. जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात, धम्माचे आचरण करतात, तोपर्यंत वज्जी नाश पावणार नाही, उलट त्यांची भरभराट होईल. सारांश: जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील, प्रजातंत्राप्रमाणे आचरण करतील, तोपर्यंत वज्जीच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही, असे बुद्धाने स्पष्ट केले. नंतर बुद्ध वत्सकाराला संबोधित करून म्हणाले, वत्सकारा, मी वैशाली इथे वज्जी कुळात राहत असताना त्यांच्या कल्याणासाठी या वरील अटी कशा आवश्यक हे त्यांना शिकवले होते. तेव्हा तो वत्सकार म्हणाला, मग भगवंता, जोपर्यंत वज्जी या 7 नियमाचे पालन करीत आहे, तोपर्यंत वज्जीची दुर्गती न होता त्याचे कल्याणच होणार असे आम्ही मानायचे तर, हे तथागता, राजा अजाशत्रूला वज्जीचा नाश करता येणार नाही असे तुमचे म्हणणे दिसते. असे बोलून वत्सकार राजा अजाशत्रूला बुद्धाचे शब्द सांगायला निघून गेला. आता या प्रवचनाला जरासं बदलवलं तर कसं होणार? वज्जीच्या जागी बौद्ध हा शब्द लावला तर हे प्रवचन कसं होणार? भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात, आनंदा, सर्व बौद्ध वारंवार सार्वजनिक सभा भरवतात, तू हे ऐकले आहे का? आनंद हो म्हणणार किंवा नाही म्हणणार आजच्या दृष्टिकोनातून? बुद्ध म्हणणार, जोपर्यंत बौद्ध सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवतील, तोपर्यंत बौद्ध कधीच नाश पावणार नाही, उलट त्यांची भरभराट होईल. आनंदा, जोपर्यंत बौद्ध एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात, एकोप्याने आपापली उद्दिष्ट कार्य करतात, तोपर्यंत बौद्ध नाश पावणार नाही, उलट त्यांची भरभराट होईल. जोपर्यंत बौद्ध कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय त्यानुसार वर्तन करीत नाही, ज्या उद्दिष्टाला एकदा सर्व मान्यता मिळाली ते वर्ज्य समजत नाही आणि गतकाळात बौद्धाने जे नियम केले त्या नियमाप्रमाणे ते आचरण करतात, तोपर्यंत बौद्ध नाश पावणार नाही, उलट त्यांची भरभराट होईल. जोपर्यंत बौद्ध आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांचा आदर, त्यांची सेवा करतात, त्यांचा सल्ला ऐकणे हे आपले कर्तव्य समजतात, तोपर्यंत बौद्ध कधीच नाश पावणार नाही, उलट त्यांची भरभराट होईल.
जोपर्यंत बुद्ध आपल्या कुळातील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला बळजबरीने डांबून ठेवीत नाहीत आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करीत नाही, तोपर्यंत बुद्ध नाश पावणार नाही, उलट त्यांची भरभराट होईल. जोपर्यंत बुद्ध धम्माला मान देतात, धम्माचे आचरण करतात, तोपर्यंत बुद्ध नाश पावणार नाही, उलट त्यांची भरभराट होईल. सारांश: जोपर्यंत बुद्ध प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील, प्रजातंत्राप्रमाणे आचरण करतील, तोपर्यंत बुद्ध नाश पावणार नाही, असे बुद्धाने स्पष्ट केले. नंतर बुद्ध वस्सकाराला संबोधन करून म्हणाले, बुद्धांच्या कल्याणासाठी या 7 अटी कशा आवश्यक आहे हे मी बुद्धांना शिकवले आहे. तेव्हा तो वस्सकार ब्राह्मण म्हणेल, तर मग जोपर्यंत बुद्ध या 7 नियमाचे पालन करतील, तोपर्यंत बुद्धांची दुर्गती नाश न होता त्यांचे कल्याणच होणार असे आम्ही मानायचे. तर हे तथागता, कोणालाही बुद्धाचा नाश करता येणार नाही, जोपर्यंत बुद्ध या 7 नियमाचे पालन करतील असे तुमचे म्हणणे दिसते. असे बोलून वस्सकार सर्व जगाला बुद्धाचा संदेश सांगायला निघून गेला. साधू साधू साधू.